नमस्कार मित्रांनो. आज आपण आठवा पाठ बघूया, धातूंचा वापर. पाणी पिण्यासाठी आपण पितळेचा किंवा स्टेनलेस स्टीलचा पेला वापरतो. पाणी भरण्यासाठी काही ठिकाणी तांब्याच्या कळशीचा वापर केला जातो. शेतीची आणि बागकामाची बरीच अवजारे लोखंडाची असतात. सोन्या चांदीचे दागिने आपण पाहतो. तांबे, पितळ, सोने, चांदी, लोखंड, स्टेनलेस स्टील हे धातू आहेत. बघा हे काय आहे? पितळ, सोने, चांदी, लोखंड, स्टेनलेस स्टील हे काय आहे? हे धातू आहेत. लक्षात राहू द्या. अश्मयुगात सुरुवातीला धातूचा वापर माहीत नव्हता. तेव्हा दगड, माती, हाडे किंवा लाकूड यांच्या वस्तू माणूस वापरत असे. माणसाला हळूहळू धातूची ओळख झाली. धातूच्या लहान मोठ्या वस्तू तो तयार करू लागला. माणसाला प्रथम तांबे हा धातू सापडला. बघा, माणसाला प्रथम कोणता धातू सापडला? तांबे हा धातू. लक्षातच राहू द्या, महत्वाचा आहे. यावर प्रश्न विचारले गेले आहे. अवजारे तयार करण्यासाठी दगड शोधताना नदीच्या खोऱ्यातील दगडांमध्ये त्याला काही तांबूस व हिरवट रंगाचे गोटे आढळले. त्या गोट्यांवर ठोके मारले की त्याचा आकार बदलतो हे माणसाच्या लक्षात आले. ठोकून ठोकून त्या गोट्याला हवा तसा आकार देण्याची कल्पना माणसाला सुचली. पुढे त्याला हेही समजले की खूप तापवल्यावर त्यातून तांबे हा धातू मिळतो. त्याला आकार देणे सोपे जाते. त्याच्या वस्तू बनवता येतात. बाणाची व भाल्याची टोके, सुऱ्या, शोभेचे मणी, लहान मोठी भांडी, बांगड्या अशा तांब्याच्या वस्तू माणूस बनवू लागला. बघा, तांबे या धातूचा शोध कसा लागला? तर या ठिकाणून बघा. अवजारे तयार करण्यासाठी दगड शोधताना नदीच्या खोऱ्यातील दगडांमध्ये त्याला काही तांबूस व हिरवट रंगाचे गोटे आढळले. त्या गोट्यावर ठोके मारले की त्याचा आकार बदलतो हे माणसाच्या लक्षात आले. ठोकून ठोकून त्या गोट्याला हवा तसा आकार देण्याची कल्पना माणसाला सुचली. पुढे त्याला हेही समजले की खूप तापवल्यावर त्यातून तांबे हा धातू मिळतो. या प्रकारे तांब्याचा शोध लागला. समोर बघूया. तांब्याप्रमाणेच आणखी दोन धातूचा शोध माणसाला लागला. पण ते धातू तांब्यापेक्षा खूपच मऊ असल्यामुळे त्याची अवजारे बनवता येत नसत. हे दोन चकचकीत धातू छान दिसायचे. त्यामुळे त्यामुळे या धातूपासून दागिने तयार करायला माणसाने सुरुवात केली. हे धातू म्हणजे सोने आणि चांदी. या ठिकाणी दाखवलं आहे बघा. या ठिकाणी आपल्याला धातू वितळवण्याची भट्टी दाखवली आहे आणि धातूच्या वस्तू दाखवल्या आहे. या त्या धातूच्या वस्तू आहे बघा. धातू आगीत टाकला की मऊ होतो हे माणसाला कळलेच होते. धातू खूप खूप तापवले की ते वितळतात हे पुढे त्याच्या लक्षात आले. भट्टीमध्ये तो धातूचा रस करू लागला. हा रस साच्यात ओतून धातूच्या वस्तू तयार करणे सोपे बने. दोन धातूचे रस एकत्र केले की नवा धातू तयार होतो. अशा धातूला मिश्र धातू म्हणतात. हे लक्षात राहू द्या. मिश्र धातू कशाला म्हणतात? दोन धातूंचे रस एकत्र केले की नवा धातू तयार होतो. अशा धातूला मिश्र धातू म्हणतात. मूळ धातूपेक्षा तो जास्त टणक असतो हे माणसाला अनुभवाने घडले. हे सुद्धा लक्षात घ्या. मूळ धातूपेक्षा मिश्र धातू जास्त टणक असतो. तांबे आणि कथील यांचे रस एकत्र करून माणसाने मिश्र धातू बनवला. या धातूला कांस्य किंवा ब्रॉन्झ असे म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. कांस्य किंवा ब्रॉन्झ हे काय आहे? मिश्र धातू आहे. आणि हे कोणत्या धातूने बनले आहे? तांबे आणि कथील या दोन धातूंच्या रसामुळे कांस्य किंवा ब्रॉन्झ हा धातू बनला आहे. कांस्याचा म्हणजे ब्रॉन्झचा वापर माणसाने अनेक गोष्टीसाठी केला. त्यापासून माणूस अवजारे, हत्यारे, मूर्ती, शोभावंत वस्तू अशा गोष्टी तयार करू लागला. मिश्र धातूमुळे जास्त भक्कम आणि सुबक वस्तू तयार करता येऊ लागले. लोखंडाचा शोध पुढे खूप वर्षांनी लागला. आज आपण लोखंडाची अनेक यंत्रे व वस्तू वापरतो. धातूच्या वापरामुळे अश्मयुग संपले आणि धातुयुग सुरू झाले. हे एक लक्षात राहू द्या. अश्मयुग संपून कोणतं युग लागलं? धातुयुग. का? कारण धातूचा वापर सुरू झाला होता. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. जोड्या लावा. कळशी कशाची असते? तांब्याची असते. शेतीची अवजारे लोखंडाची असते आणि दागिने सोने चांदीची असते. दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे योग्य शब्द लिहून वाक्य पूर्ण करायचे आहे. पहिला प्रश्न. माणसाला प्रथम रिकामी जागा हा धातू सापडला. कोणता धातू सापडला? तांबे हा धातू सापडला. माणसाला प्रथम तांबे हा धातू सापडला. हे एक लक्षात राहू द्या. दुसरी रिकामी जागा बघूया. जास्त भक्कम आणि सुबक वस्तू रिकामी जागा तयार करता येऊ लागल्या. कशामुळे? दगडामुळे, मिश्र धातूमुळे की सोन्यामुळे? मिश्र धातूमुळे. जास्त भक्कम आणि सुबक वस्तू मिश्र धातूमुळे तयार करता येऊ लागल्या. तिसरी रिकामी जागा बघूया. तांबे व कथील यांच्या मिश्रणाला रिकामी जागा म्हणतात. काय? ब्रॉन्झ. तांबे व कथील यांच्या मिश्रणाला ब्रॉन्झ म्हणतात. हे एक लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकते. पहिला प्रश्न बघूया. माणूस तांब्याच्या कोणकोणत्या वस्तू बनवू लागला? बघूया आपण.
बाणाची व भाल्याची टोके, सुऱ्या, शोभेचे मणी, लहान मोठी भांडी, बांगड्या अशा तांब्याच्या वस्तू माणूस बनवू लागला. दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न, माणसाने मिश्र धातू कसा बनवला? 2 धातूंचे रस एकत्र करून मिश्र धातू बनवला. तिसरा प्रश्न बघा. धातूंच्या वापरामुळे कोणते युग संपले? अश्मयुग संपले. धातूच्या वापरामुळे अश्मयुग संपले. हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.